नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नाही। पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे मवियानं निवडणुकीमधून माघार घेतली आहे। महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतले होते। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक राजकीय आणि नाट्यमय घडामोडी घडल्या आणि मवियानं या निवडणुकीमधून माघार घेतली। ठाकरेंच्या पक्षाचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार असल्यामुळे आम्ही निवडणुकीमधून माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे मतदार हे मतदान करणार की तटस्थ राहणार याबाबत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की या विधान परिषदेच्या निवडणूक घोडेबाजाराला ऊत आलेला आहे आणि ह्या घोडेबाजारात आपण सहभागी होऊ नये अशा प्रकारचा मी साहेबांना अहवाल दिला आणि साहेबांनी पण त्या दृष्टिकोनातनं ठीक आहे, जर आघाडीचा उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा द्या आणि नसेल तर कुठल्याही अपक्षाला किंवा कोणालाही पाठिंबा द्यायचा नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका या ठिकाणी मी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।